श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। संत जनाबाई। संत नामदेवाकडे जनी नावाची एक दासी होती. ती देवाप्रीत्यर्थ काया वाचा मन जिजवीत असे. नामदेवाची आई गोनाई हिचा स्वभाव अतिशय तापट व मत्सरी होता. एके दिवशी नामदेव गोनाईला म्हणाले, पांडुरंगाने मुलीप्रमाणे जनीचे जतन कर असे मला बजाविले आहे, म्हणून तिला तू कोणत्याही प्रकारे दुखवू नकोस, नाहीतर पांडुरंग आमच्यावर रुसेल. तरी देह स्वभावाप्रमाणे गोनाई सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत जनीवर तीळ मात्रही दया माया करीत नसे. ती तिला दिवसभर काम करण्यास लावी, पण कधी पोटभर वाढीत नसे. मुलाबाळांनी पानावर टाकलेले अन्न ते मात्र न चुकता ती जनीला देत असे. कधी कधी तिच्याकडून जनीला मार खाण्याचाही प्रसंग येई. तरी तिने दिलेल्या त्रासाबद्दल किंचितही वाईट मानून न घेता देवाने आपल्यावर कृपा केली म्हणून आपणास संतांचा सहवासाचा लाभ होत आहे याबद्दल वरचेवर ती देवाचे आभार मानित असे. या कारणास्तव तिचा चेहरा कधीच हिरमुसलेला होत नसे. कामातून थोडा वेळ मोकळी झाली की लगेच गोनाई जनीला माळावरून शेण आणून गोवऱ्या लावण्यास सांगे. एके दिवशी जनीची फजिती करण्याच्या उद्देशाने शेजारी राहत असलेल्या एका बाईने आपल्या गोवऱ्याबरोबर जनीच्या 100 गोवऱ्या नेल्या. जनीने लावलेल्या गोवऱ्या नेहमी गोनाई मोजून ठेवीत असल्याने 100 गोवऱ्या कमी झाल्याचे समजताच गोनाईने जनीला शिव्या दिल्या व मारहाण केली. इतक्यात तेथे कबीरांचे येणे झाले. त्यांनी शेजारिणीच्या गोवऱ्यामधून एक गौरी कानाशी धरून 100 गोवऱ्या निवडून काढल्या. तेव्हा गोनाईने त्यांना, या गोवऱ्या जनीच्या असे कशावरून तुम्ही ओळखलेत असा प्रश्न केला. तेव्हा प्रत्येक गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज मला ऐकू आला असे त्यांनी तिला उत्तर दिले. त्यावर गोनाईचा राग शांत झाला. एके दिवशी पांडुरंगाने जनीची भक्ती उघडीस आणण्याचे ठरविले आणि नामदेवाची झोपडी शाकारण्याचे निमित्त करून मध्यरात्रीच्या सुमारास तो नामदेवाकडे आला. घर शाकारल्यावर खाली पडलेला कचरा गोळा करण्याचे काम जनीला पडू नये म्हणून पांडुरंग स्वतः केरसुनी घेऊन आपण कचरा गोळा करू लागला. इतक्यात नामदेव जागे झाले. पांडुरंगाला पाहताच नामदेवांनी चटकन उठून देवाच्या पायावर मस्तक ठेविले आणि देवा, अशा मध्यरात्री हे तुम्ही काय चालवलेत असे विचारले. तेव्हा गोनाईला ऐकू जाऊ नये म्हणून पांडुरंग नामदेवाजवळ आपले येण्याचे कारण हळूच सांगू लागला. इतक्यात गोनाई जागी झाली. तिला देवाने काम केल्याचे समजल्यावर अत्यंत आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात तिने देवाला स्नानार्थ पाणी तापवून दिले आणि जेवण करून जाण्यास विनंती केली. त्यावर भराभर स्वयंपाक रांधला आणि पाट ताट मांडून रांगोळ्या घालून देवाच्या पंगतीत जेवायला बसावयाची ही एक अमूल्य संधी आहे असे म्हणून तिने नामदेवांना व त्यांच्या मुलांनाही पांडुरंगाबरोबर वाढले. फक्त जनीला ती मोलकरीण असे मानित असल्याने तिला मात्र तिने भगवंताच्या पंगतीस बसण्यास बोलविले नाही. आपल्याला देवाच्या पंगतीचा लाभ घेता आला नाही याबद्दल जनीस अतिशय वाईट वाटून ती आपल्या झोपडीत जाऊन रडत बसली. भक्त दुःखात असता परमेश्वराला कसे जेवण जाईल, त्यामुळे पांडुरंगाला जेवण जाईना. गोनाईला मात्र रात्रीच्या जागरणामुळे पांडुरंगाला जेवण गेले नसेल असे वाटले. तिने त्याच्या ताटातील सर्व अन्न भरून ठेविले आणि रोजच्याप्रमाणे ते जनीला दिले. पांडुरंग जो ताटावरून उठला तो थेट जनीच्या झोपडीत शिरला. देवाला पाहताच जनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. पांडुरंग म्हणाला, जने, मला
मला फार फार भूक लागली गो, काहीतरी खायला दे. तेव्हा जनी म्हणाली, देवा, आत्ताच गोनाईने जेवण आणून ठेवले आहे, पण ते ताटातले उष्टे अन्न आहे, ते मी तुम्हाला कसे देऊ. तेव्हा पांडुरंगाने त्या अन्नावर हात फिरविला, त्याबरोबर ते ताट पंचपक्वान्नाने भरून आले. त्यानंतर जनीच्या बरोबर बसून पांडुरंग अगदी मनसोक्त जेवला. त्या रात्री देवाने जनीकडे मुक्काम केला. निस्तेवेळी त्याने जनीची वाकळ आपण पांघरली व आपला शेला जनीला पांघरायला दिला. जनीच्या झोपडीत पांडुरंग गेला हे समजताच गोनाईच्या तळपायाची आग मस्तकाला चढली. रागाच्या भरात तिने जनीला रात्रभर जोंधळे दळून पहाटेच्या आत पीठ तयार करून ठेवले पाहिजे असे सांगितले आणि पायलीभर जोंधळे तिच्या पुढे ठेवले. गोनाई निघून गेल्यावर पांडुरंग म्हणाला, जने, तू आता निश्चिंत झोप. थोडीशी झोप घेतल्यावर आपण दोघे मिळून जोंधळे दळू. त्यावर जनी स्वस्थपणे झोपी गेली. थोड्या वेळाने चाहूल न देता पांडुरंग उठला व जनीला सकाळी उठल्याबरोबर काम पडू नये म्हणून त्याने स्वतः अंगण झाडले, सडा घातला आणि तो जोंधळे दळावयास बसला. इतक्यात जनी उठली आणि म्हणाली, देवा, हे काय चालविले आहे तुम्ही. आपण क्षणभर स्वस्थ बसा, म्हणजे मी तुमचे गुणगान करीत क्षणार्धात दळून टाकीन. पांडुरंग म्हणाला, जने, तू सदाच दळत असतेस, तेव्हा आज एक दिवस तरी मी दळतो. तू ओव्या म्हण. त्यावर ओव्या म्हणत जनी दळू लागली. तिच्या बरोबर पांडुरंगही दळू लागला. गोनाई एकाएकी जागी झाली. तिला जनीच्या आवाजाबरोबर शेजारणीचा आवाज ऐकू आला म्हणून ती रागारागाने हातात काठी घेऊन जनीच्या झोपडीत गेली. त्या समय तिला पांडुरंगाच्या ठिकाणी खरोखरच शेजारीण बाई दिसली. लगेच तिने तिच्या पाठीवर 2 काठ्या आणल्या आणि ती तेथून निसटली. त्यानंतर नामदेवाकडून ती शेजारीण बाई नसून पांडुरंग दळत आहे हे तिला समजले. त्यावर मात्र पश्चातापाने युक्त होऊन तिने देवाजवळ क्षमा मागितली. सर्व जोंधळे दळून झाल्यावर जनीने पीठ भरून नेहमीच्या जागी ठेविले. त्यावर पांडुरंग म्हणाला, जने, अजून रात्र आहे, तेव्हा मीही झोपतो, तूही झोप. दोघांना ही गाढ झोप लागली. कोंबडा अरवल्याचे ऐकून जनी एकाएकी खडबडून जागी झाली. काकड आरतीची वेळ होत आली म्हणून तिने घाईघाईने पांडुरंगाला जागे केले. ती म्हणाली, देवा, आरतीच्या समयी तुम्ही दिसला नाही तर बडव्यांची गडबड उडेल, तेव्हा तुम्ही सत्वर देवळात जा. हे ऐकून पांघरलेल्या वाकळीसहित पांडुरंग तेथून घाईघाईने निघाला आणि देवळात जाऊन उभा राहिला. थोड्या वेळाने बडव्यांनी देवळाचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना देवाच्या अंगावर शेल्याऐवजी वाकळ दिसली. चोर आले असतील म्हणावे तर कुलूप जसेच्या तसे आहे. तेव्हा काय गूढ आहे हे ते कुणालाही कळेना. त्या समयी एक वृद्ध माणूस तेथे आला आणि म्हणाला, ही वाकळ नाम्याच्या जनीची दिसते. तिनेच पांडुरंगाला बोलवून आपली वाकळ पांघरली आणि याचा शेला नेला असावा. चला आपण सर्वजण तिच्याकडे जाऊ. त्यावर सारे बडवे जनींच्याकडे गेले. तेथे खुंटीवर देवाचा शेला त्यांना दिसला. तेव्हा सर्वत्रांनी मिळून जनीला वाटेल तशा शिव्या दिल्या आणि तिची तक्रार त्यांनी अधिकाऱ्यांपुढे नेली. अधिकाऱ्याने ज्या अर्थी देवाची वस्तू तिने चोरली त्या अर्थी तिला सुळावर देणेच योग्य आहे असं सांगितले. ते ऐकून दुर्जनास अत्यंत आनंद झाला, पण सज्जनांच्या अंतःकरणाला मात्र पीळ पडून ते हळूहळू लागले.
त्यानंतर चंद्रभागेतील लोखंडाचा सूळ रोवण्यात आला. जनीला, तुझी अखेरची इच्छा काय आहे ते सांग, आम्ही पूर्ण करू, असे बडवे म्हणाले. तेव्हा जनी म्हणाली, सर्वांनी मिळून पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करावा, हीच एक माझी इच्छा आहे. असे म्हणून जनीने डोळे मिटले. सर्वजण नामाचा गजर करू लागले. थोड्या वेळाने जनीला सूळावर देण्याकरिता पाहतात तर सूळ विरघळून गेलेला दिसला. ते पाहून अधिकाऱ्यासह सर्वत्रांना आश्चर्य वाटून ते जनीच्या पायी लागले.